दत्त जयंतीचा सप्ताह सुरू आहे। जवळजवळ 100च्या वर या ठिकाणी पारायणकर्ते आलेले आहेत आणि त्यांच्यामुळेच हा परिसर गेल्या 7 दिवसापासून गजबजलेला दिसून येऊन राहिलेला आहे। खरोखर हा एक अतिशय आनंद आहे आणि या दत्त जयंतीच्या मुहूर्तावर या ठिकाणी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते। आपल्याला सगळ्यांना कळालं असेल, नुकतंच महाराष्ट्रामध्ये इलेक्शन झालेलं आहे आणि इलेक्शनच्या पूर्वी महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या गुरुमंदिरच्या विकास आराखड्याकरिता 170 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। त्यातील जवळपास 50.50 कोटी रुपये सँक्शन सुद्धा झालेले आहेत आणि त्यानंतर काय झालं माहिती आहे का, इलेक्शन लागलं, आचारसंहिता सुरू झाली आणि त्यानंतर इलेक्शन लागल्यानंतर आमच्या मनामध्ये नुसता कालवा कालव सुरू होता की ज्या सरकारने हा प्रस्ताव किंवा विकास आराखडा मंजूर केला, सरकार बदललं तर, कारण काय, सरकारचा काही भरोसा नसते, घडीमध्ये 1 आणि घडीमध्ये 2 अशा परिस्थितीत जर पुन्हा हेच सरकार आलं तर कदाचित आपल्या कार्याला चालना मिळेल आणि महाराजांच्या कृपेनं सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की तेच सरकार पुन्हा आलं आणि आपल्या आता ही घटिका आलेली आहे की आपल्या विकास आराखड्याला निश्चितपणे चालना मिळणार आहे। हा विकास आराखडा मंजूर करण्याकरिता अनेक लोकांचा परिश्रम लागला, अनेक लोकांनी आपलं कसब लावलेलं आहे आणि यामध्ये सर्वांच्या नावाचा उल्लेख करणं तर शक्य होणार नाही, परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नव्हे, मुख्यमंत्री या विकास आराखड्याला आता चालना देतील। उपमुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्याला भरभरून आश्वासन दिलं, मदत सुद्धा केली। त्यांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी करणं म्हणजे न करणं म्हणजे कृतज्ञपणाचं लक्षण ठरेल। यासोबतच अमोलजी पाटणकर OSD मुख्यमंत्री यांचे सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं, किंबहुना त्यांच्या सहकार्यानंच हा प्रस्ताव समोर गेला असं म्हणता येईल। आज आपण पाहतो की आपण सर्वजण या ठिकाणी जमा झालेले आहात। रूम बद्दल अडचण राहते, सर्वांना रूम, चांगल्या प्रकारची रूम मिळू शकत नाही किंवा भोजनाच्या ठिकाणी सुद्धा थोडासा त्रास होतो, बऱ्याच भक्तांना खोळंबून राहावं लागते। तर हे सर्व प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होतील यामध्ये काही शंका नाही। मित्रांनो, या ठिकाणी मला एकच सांगावंसं वाटते की आता सरकार पातळीवरून तर हे सर्व होणार आहेच, पण या कार्याला आपला सुद्धा हातभार लागला पाहिजे। या ठिकाणी गुरुमंदिर संस्थांनी एक संकल्प केलेला आहे। तो संकल्प असा आहे की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा 18 कोटी जप आपल्याला करायचा आहे। तर या ठिकाणी मंदिरतर्फे मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की आता 1 जानेवारीला शैलगमन उत्सवाला सुरुवात होणार आहे, 13 फेब्रुवारी पर्यंत तो उत्सव चालणार आहे। या कालावधीमध्ये आपण 18 कोटी जप संख्या पूर्ण करण्याचा संकल्प करूया आणि आपलं सुद्धा या कार्याला हातभार लावूया। कसं असते की कुठेतरी अधिष्ठान आवश्यक असते, नुसतेच सरकारी पातळीवरून प्रयत्न केले आणि ते काम पूर्णत्वास जाईल तर आपल्याला सुद्धा त्याचा आनंद मिळणार नाही। म्हणून आपण सर्वांनी 18 कोटी जपसंख्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू। गुरुमंदिर संस्थांचा मोबाईल नंबर आहे, या मोबाईल नंबरवर दर शनिवारी दुपारी 3 ते 5 या वेळामध्ये आपण आपली जपसंख्या कळवावी। रोज न कळवता फक्त शनिवारी कळवावी आणि 3 ते 5च्या दरम्यान कळवावी, म्हणजे आपल्याला त्यांची गणना करणं सोपं जाईल। तर एवढं मला या ठिकाणी बोलायचं होतं। पुन्हा एकदा या पारायणकर्ते मंडळीचं, सर्व सद्भक्तांचं या ठिकाणी मी आभार मानतो।